उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. रोज रोज मार्केटमधून जाऊन भाज्या आणणं आणि साफ करणं यासाठी जास्तीचा वेळ लागतो. म्हणून किसान कनेक्टमधून आणि लोकल मार्केटमधून बऱ्याचशा भाज्या विकत घेतल्या. शिवाय यावर्षीचा फ्रोझन करून ठेवण्याचा वाटाणा तर घ्यायचा राहिलाच होता. तर तो सर्व वाटाणा वगैरे आणला. सर्व भाज्या आहोनी आणि मी साफ केला. कोणतीही कामं एकट्यानेच करत राहायचं नाही. जी कामं घरातले करू शकतील अशा वेळी त्यांना मदतीला घ्यायचं. याचबरोबर उन्हाळ्यामध्ये भाज्या जास्त महाग होतात. त्यामुळे मी आमच्या जवळपासच असणाऱ्या नेरूळ मार्केटमधून सुद्धा बऱ्याचशा भाज्या आणल्या ज्या मला स्वस्त भेटल्या. आम्ही सातार कराडकरचे आहोत, तर आमच्याकडे असा पावटा, वाटाणा, घेवडा वगैरे अशा भाज्या खाण्याची सवय आहे आणि आमच्या एरियामध्ये त्या महाग भेटतात. त्यामुळे मी नेरूळला जाऊन जास्तीच्या भाज्या आणते. पालेभाज्यांसाठी असे कंटेनर घेतलेले आहेत आणि हे कंटेनर खूप छान आहेत. खालतीवरती टिश्यू पेपर लावून ह्या सर्व भाज्या व्यवस्थित साफ करून मी फ्रीजमध्ये साठवून ठेवत असते. टोमॅटो शक्यतो जास्तीचे आणले होते. त्यातले बरेचसे टोमॅटो बाहेर ठेवले आणि थोडे टोमॅटो मी फ्रीजमध्ये ठेवले. या पद्धतीने सर्व भाज्या लावून घेतल्या म्हणजे मग रोजचा स्वयंपाक करताना आपली घाई होत नाही आणि किचनमध्ये जास्त वेळ थांबावं सुद्धा लागत नाही. या पद्धतीचा 3 कंपार्टमेंटवाला सुद्धा कंटेनर आहे. तो सुद्धा फार उपयोगी आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला हवे असेल तर कमेंट करून सांगा, ती सुद्धा मी देऊन ठेवेल. रोज रोज स्वयंपाकासाठी काय बनवू हे टेन्शन नको असेल तर या पद्धतीने भाज्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायच्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इन्स्टावरती फॉलो करा.